ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता शांताची डेड बॉडी आपण पाहतो की अर्जुनच्या गाडीत ठेवलेली होती आणि त्यामुळे पोलीस त्याला पकडायला आलेले होते. या सगळ्यात आता सायली त्याची सुटका कशी करेल आणि त्यासोबत प्रियाचं एक भांडं जे आहे ते कसं आता अश्विनसमोर फुटणार आहे हे सुद्धा आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्जुनच्या गाडीमध्ये आता शांताची डेड बॉडी सापडल्यामुळेच आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता ही सगळी बातमी जी काही आहे ती आता सगळीकडे प्रसारित होत असते टी व्हीच्या माध्यमातून. आता सगळ्यांनाच कळतो. त्याच वेळेला प्रताप कल्पनाला सांगतात की अर्जुनने खून केला आहे, हे सगळं काही बोललं जातंय. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती सुद्धा ऐकते तेव्हा तिलाही या सगळ्याचा धक्का बसतो. मग ती विचार करते की काय हे सगळं काही एवढं एवढं वाढलं आहे का, बापरे. या सगळ्या गोष्टी ऐकूनच ना आता धक्का बसलेला असतो. तर सुमन आणि प्रतिमासुद्धा तिथे येतात आणि सुमन आणि प्रतिमा विचार करतच आता म्हणत असतात की काय झालं आहे, आम्ही बातमी बघितली आणि म्हणूनच आम्ही आलोय. बोल सायली, सायली काय झालं आहे, बोल ना सायली, तुला कळलंय का याबद्दल काही. सायली ऑलरेडी शॉकमध्ये असते, कारण सायलीला आता अर्जुनला अटक झाली आहे ही गोष्ट सहनच होत नसते आणि याची बातमी प्रसारित झाल्यापासून आता तिला टेन्शन आलेलं असतं. घरात सगळ्यांनाच कळत नसतं, तिथे प्रिया ही उभी असते. प्रियाने तर हे काम वाजवलेलं असतं एका रात्रीत, पण प्रिया आता नामानिराळी असते. प्रियाला आता समजत नसतं. अश्विनही नुकताच कामावरनं मॉर्निंगला घरी आलेला असतो. सगळीच जण सायलीला विचारत असतात की सायली हे कसं झालं, पण आता सायली म्हणते की मलाही काही कळत नाही आहे. जाताना तर सगळं काही ओके होतं, पण हे सगळं काय आहे, पण नक्कीच आहे ना ह्यांना कोणीतरी फसवायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला कल्पना आता सायलीला म्हणत असते की त्या दिवशी मी तुला सांगत होते की तुम्ही दोघंही जण कुठे बाहेर पडू नका, तुमच्या जीवाला धोका आहे, तुमच्या ना मुळाशी कोणतरी उठलेलं आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं देखील कल्पना आता बोलत असते. कल्पना जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की आई मला कळते तुमची काळजी, तुम्हाला किती त्रास होतोय, किती काय काय यातना सहन कराव्या लागत आहेत, पण आई मी तुम्हाला सांगू का, हे नक्कीच आहे ना कोणीतरी मुद्दामून केलेला आहे आणि ह्यांच्यावर चुकीचे आरोप केलेले आहेत. या सगळ्यातून नक्कीच ना बघायला हवं काही मार्ग सापडतोय का, पण आधी ह्यांना जाऊन भेटायला हवं, ह्यांची सुटका करायला हवी, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सगळीच जण टेन्शनमध्ये असतात, सुचत नसतं की काय करावं ते. आणि तेवढ्यातच आता अश्विन त्याचं लक्ष बरोबर इथे असणाऱ्या प्रियाकडे असतं. सायलीचंही लक्ष प्रियाकडे असतं. प्रिया मात्र आता हसत असते आणि प्रिया हसत असतानाच आता त्यांच्याकडे बघत असते. प्रियाला हसताना बघून ना सायलीला संशय येत असतो. तिला समजतं की नक्कीच या सगळ्याच्या मुळाशी ना ही प्रियाच असू शकते, पण आता सायली इथे काहीच बोलत नाही, ती शांत बसते. तिच्यासाठी आता अर्जुनला सोडवणं खूपच जास्त गरजेचं होतं आणि यासाठी ती आता आकाश पाताळ एक करणार असते. त्याचसोबत आता रविराजही कामाला लागलेली असतात, कारण रविराजांनाही हेच वाटत असतं की अर्जुन जर निर्दोष आहे तर अर्जुन या सगळ्यात अडकायला नको आणि यासाठी ते आता अर्जुनची सुटका करायचं ठरवत असतात. बेल भेटते का, जामिनावर तरी निदान अर्जुनला सोडवून आणायचं, कारण आता अर्जुनवर जे आरोप लावलेले आहेत ते पूर्णतः सारखेच आहेत असं नाही, कारण त्याच्यावर जे आरोप लावले गेलेले आहेत ते अजूनही सिद्ध नाही आहेत. फक्त गाडीत डेड बॉडी भेटली म्हणून ते होऊ शकत नाही ना, हे सुद्धा बरोबर आता माहिती असतं आणि त्यासाठी आता ते एकदमच पेटून उठतात आणि ते ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला गेलेले असतात. कल्पनाला मात्र सुधरत नसतं. कल्पना रडत असते आणि त्याच वेळेला प्रिया उगाचच सांत्वन करायचं म्हणून आता सांत्वन करू लागते आणि म्हणत असते की आई नको काळजी करू, आपल्या अर्जुननं असं काही केलेलं नसणार आहे, अर्जुन सुटूनच लवकर बाहेर येईल, असंही आता प्रिया तोंड देखलं बोलायचं म्हणून बोलत असते. पण सायलीला या सगळ्या गोष्टी कळत असतात. सायली सगळं काही लांबून प्रियाकडे पाहत असते, कारण प्रियाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे बरोबर सायलीने ओळखलेलं असतं. आणि त्यामुळेच जेव्हा आता प्रिया जी आहे ती जेव्हा कल्पनाला आधार देत असते, कल्पनाला समजावत असते, तेव्हा मात्र आता
सायलीला या सगळ्या गोष्टी बरोबर कळत असतात. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता पेटून उठलेली असते आणि ती आता प्रियाला म्हणत असते की तुला काय वाटतं या सगळ्याच्या पाठीमागे तू आहेस हे मला कळत नाही आहे का? त्यावर प्रिया म्हणते खूपच लवकर तुला कळलं, बरं झालं साक्षात तुला कळलं. तुला काय वाटलं की या घरातनं तू मला बाहेर काढू शकतेस? तर हा तुझा गैरसमज आहे, कारण मी तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे. तुम्हाला वाटत असेल की ह्या सगळ्यामध्ये तुमची जीत झालेली आहे, तर हा तुमचा भ्रम आहे असं देखील आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणते की मुळात आहे ना, तू या सगळ्या पाठीशी आहेस हे मला पहिल्यापासूनच ठाऊक होतं आणि आता तू तर स्वतःच्या तोंडून हा गुन्हा कबूल केलायस म्हटल्यावर तू तर किती पाताळयंत्री आहेस हे तर मी ऐकून आहे. पण नाही ना, मी तुझे 3 तेरा वाजवले तर माझं नाव देखील सायली लावणार नाही असंही आता एकदम पेटून उठलेल्या सायलीने म्हटलेलं असतं. जेव्हा आता एवढं पेटून उठलेली सायली म्हणते ना, किंवा सायलीकडे पुरावे असतात आणि त्यामुळे सायली या सगळ्या गोष्टी अगदीच बेधडकपणे बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या गोष्टी बेधडकपणे बोलते ना, तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती म्हणते की तुला काय करायचं आहे ना ते कर. मला सुद्धा बघायचं आहे की तू तुझ्या नवऱ्याची सुटका आता कशी करतेस ती, कारण आता तुझा नवरा इतक्यात तरी बाहेर येत नसतो. आता तुला एकटीने आयुष्य काढायचं आहे आणि तू एकटीनं काहीच करू शकणार नाही, मला माहिती आहे ना, आणि म्हणूनच तर मी एवढी सोय लावलेली आहे असं देखील ती आता बोलत असते. त्यावर मात्र आता सायली तिला म्हणते की हा तुझा भ्रम आहे आणि तुला असं वाटते की एकटी असल्यावर मी काहीच करू शकत नाही, पण आज मी एकटी राहूनसुद्धा काय काय करू शकते ना, या गोष्टी मी तुला सांगतेच आणि मी तुला दाखवूनही देते असंही आता तिनं म्हटलेलं असतं. दुसरीकडे प्रिया आता या भेटायला गेलेली असते अर्जुनला आणि अर्जुनच्या जखमेवर मीठ चोळत असते. ती मुद्दामूनच ती अर्जुनला भेटायला जाते आणि अर्जुनला म्हणत असते की काय मग आता आतमध्ये राहून कसं वाटतं? जेव्हा मी आतमध्ये असायचे तेव्हा तुम्हाला तर लई मजा यायची, मला नाही ते येऊन बोलून जायचात आणि आता या जेलची हवा खायला लागते ते सुद्धा पहिल्यांदा, मग कसं वाटतंय असं आता प्रिया जी आहे ती जखमेवर मीठ चोळतच अर्जुनला बोलत असते. तर त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की तू या सगळ्याचा विचार करू नकोस, मी निर्दोष आहे, त्यामुळे माझी इथून सुटका होणं तर आहेच आणि माझी सायली ना माझ्यासाठी जीवाचं रान करेल आणि ती मला इथून सोडवेल हे देखील मला माहिती आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलू लागतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा प्रिया म्हणते की मी पण तयारीतच आहे, मलाही बघायचं आहेच की नेमकं तुझी बायको काय काय करते ते, मग बघतच बस ना. नाही ना माझ्या बायकोने लवकरात लवकर मला इथून सोडवलं तर बघ. आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. जेव्हा अर्जुन या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे प्रिया ही शांतच राहते. प्रियाला कळतं की आता आपल्याला बोलून काहीच फायदा नाही आहे. दुसरीकडे रविराज जे आहे ते मात्र आता अर्जुनच्या बेलची तयारी करत असतात, पण अर्जुनला काही बेल काही मिळत नसते, कारण 2 वार आलेले असतात, शनिवार रविवार, त्यामुळे आता त्याची बेल होणं आता तरी शक्य नसतं. 2 दिवस अर्जुनला जेलमध्येच राहावं लागणार असतं आणि त्यामुळेच आता कल्पना पूर्णपणे मोडून गेलेली असते. तर अश्विन तिला आधार देत असतो की आई असं वागू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता तो तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. पण घरातला एक मुलगा आधारस्तंभ जो काही या सगळ्यामध्ये दोषीच नाही आहे त्याला आता अक्षरशः पोलीस कोठडीत ठेवलं आहे आणि ते सुद्धा 2 दिवस ठेवायचं म्हटल्यावर आता मात्र जे काही असतं ते कल्पनाला टेन्शन येतं आणि म्हणूनच कल्पना आता बोलत असते. सायली त्यावर आता कल्पनाला आधार देत असते, कारण सायलीला माहिती असतं की आता जर ती खचून गेली तर घरातले इतरही खचून जातील आणि तिला आता खचून जायचं नव्हतं तर तिला पेटून उठायचं होतं. तिला तिच्या नवऱ्याची सुखरूपपणे सुटका करायची होती आणि यासाठी ती आता शांत न बसता आता हळूवारपणे सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते, कारण तिला माहिती आहे अर्जुनला अटक झाल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास आईंना झाला आहे, कारण आई या अर्जुनवर खूप मनापासून प्रेम करतात आणि त्यांनी विशेषतः प्रत्येक वेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. पण
आम्हाला ज्या गोष्टी सिद्ध करायच्या होत्या, साध्य करायच्या होत्या, त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आईला होणारा त्रास हा सायलीला कळत असतो आणि म्हणूनच सायली जी आहे ती ह्या सगळ्यामध्ये सावरायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता नागराज आणि त्याचसोबत महिपतला सुद्धा आता प्रिया भेटायला गेलेली असते. प्रियाने मोठा तीर मारलेला असतो ना, त्यामुळे आता प्रियाला हे बोंबलून सांगावंसं वाटत असतं की बघा, तुम्ही लोक मला कमी समजताय, पण मी काय काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि म्हणूनच ती आता गेलेली असते आणि ती सांगू लागते की आता तुमच्या जोडीला इकडे अर्जुन सुभेदारला सुद्धा मी आणून बसवलं आहे. आणि हे जेव्हा आता ती बोलते ना, तेव्हा मात्र आता नागराज आणि महिपतला तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात की उगाच ना तोंडाला येईल ते बोलू नका. त्यावर प्रिया म्हणते की उगाच कशाला, तुम्हाला असं वाटत असेल की मी काही खोटं बोलते, पण त्यालासुद्धा ना खूनच्या केसमध्ये असा अडकवला आहे ना, तो काही एवढाच सुटत नसतो. मग बघा तुमच्यासोबत मी काय काय करू शकते, असं देखील प्रिया आता बोलत असते. प्रिया आता म्हणते की माझ्यासारख्या मुलीचा ना नाद नाही करायचा. मी ना जर माझ्या अंगाशी आलं ना तर जागेवर पलटीसुद्धा मारू शकते, पण तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक करत आहात, असं देखील प्रिया बोलते. प्रिया आता रागावून तिकडनं निघून जाते. तिला जे बडबडायचं असतं ते बोलून निघून जाते. पण दुसरीकडे मात्र आता नागराज महिपत हे मात्र आता विचार करत असतात आणि ते म्हणत असतात की काय बोलावं ह्या, खरंच ना ह्या पोरीला हिनं आता काय केलं असेल त्या सुभेदाराला कसं काय अटक केली आहे पोलिसांनी, असाही विचार ना आता मात्र ह्या महिपतच्या डोक्यामध्ये येत असतो. कारण सुभेदारला फसवणं म्हणजे केवढं मोठं, तर सुभेदार आता हिला सोडत नसतो बघ. कारण ह्या सुभेदारला जर हिनं मुद्दाम फसवलं असेल ना तर हे चुकीचं आहे. आणि आता जर सुभेदार आतमध्ये अडकलाय तर आता आपलं बाहेर पडणं लई सोपं झालेलं आहे, असं देखील महिपत नागराजला बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती मात्र ठरवते की आता सगळं सत्य आणायचं. कारण एवढे दिवस सगळ्यांसमोर तिने हे सत्य लपवून ठेवलं होतं. पण आता घरचे सुद्धा, शांता कोण होती जिचा मर्डर झाला, तिच्याबरोबर हे सगळं झालं आणि तुम्ही लोक तिला कसे काय ओळखत होतात याबद्दलच आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला सायलीला नाईलाजास्तव सगळ्या काही गोष्टी सांगाव्या लागतात आणि ती म्हणत असते खरं तर या सगळ्याच्या शोधात मी आणि हे कधीपासून होतो आणि आम्हाला असं वाटत होतं की आता काही झालं तरीसुद्धा यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी, स्टँड घ्यावी, आणि म्हणून मी आणि हे या सगळ्यासाठी प्रयत्न करायचो आणि त्यातच आमच्या हाती खूप मोठे पुरावे लागले. आणि यामध्ये तन्वी, म्हणजेच तुम्ही जिला तन्वी समजता ती तन्वी ह्या सगळ्यामध्ये फसणार होती आणि तिला आता या सगळ्यात अडकायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने हा सगळा डाव साधलेला आहे. पण मी ह्यांना सुखरूप या सगळ्यातून सोडवणार आहे काही झालं तरीसुद्धा, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला ती आता जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण म्हणतात म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय आहे, या सगळ्या गोष्टी नक्की कशा आहेत. त्यावर सायली म्हणत असते की तुम्ही समजताय ना, जी तन्वी आहे ती तन्वी नाही आहे, खरं तर ती दुसरीच मुलगी आहे आणि या घरात ती वावरते, आपल्या प्रॉपर्टीवर तिचा डोळा आहे आणि त्याचसाठी ती ही सगळं षडयंत्र रचते. आपल्या अश्विन भाऊजींना सुद्धा ती फसवते, या सगळ्यामागे तिचा हात आहे. पण आता अश्विन भाऊजींना आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या, म्हणूनच आम्ही हे सगळं सत्य तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण आता नाईलाजास्तव तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या, असंही ती आता म्हणत असते. पण अश्विन भाऊजींपर्यंत या गोष्टी आता तरी तुर्तास पोचायला नको, कारण मला तरी वाटतं की अश्विन भाऊजींना थोडा वेळ देऊया, आपण थोड्या काही गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणाने घेऊया, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की ठीक आहे, पण हे सगळं काही माझ्या मुलाच्या जीवाशी खेळलं जाते, मी तर त्या प्रियाला सोडणार नाही आहे. फक्त मला सांग, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समोर आणणार असाल ना तेव्हा फक्त माझ्याशी बोल, मग बघ मी तिची कशी वाट लावते ते. दुसरीकडे आता प्रियाला काही घेणं देणं नसतं की घरात काय चाललंय काय नाही, तिला फक्त आता तिला स्वतःला मजा मस्ती करायची असते आणि यासाठी तिचे प्रयत्न आता सुरू असतात. इकडे प्रिया आता त्या अधिराजसोबत जरा बाहेर आलेली असते आणि ते दोघंही जण मस्त एन्जॉय करत असतात. कारण त्या अधिराजला फक्त या प्रियाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून आता काही ना काही पुरावे गोळा करायचे असतात आणि त्याचसाठी तो ह्या प्रियाच्या मागे लठ्ठू झालेला असतो. आणि प्रियाला असं वाटतं की हा जोपर्यंत आपल्या मागे इतका पैसा उधळतोय ना तोपर्यंत मौज मजा मस्ती मारून घ्यायची. मग आता एका ज्यूस सेंटरवर ते दोघंही जण ज्यूस
पिण्यासाठी म्हणून थांबतात. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ते दोघंही जण एकत्र ज्यूस सेंटरजवळ थांबलेले असतात तेव्हा मात्र आता तो तिला म्हणत असतो की तुला आणि मला एकाच ग्लासमध्ये घेतलं तर चालेल का? म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या उष्ट्याचा जर मी ज्यूस पियाला तर तो अजूनच गोड असेल. दोघंही जरा एकाच ज्यूसच्या ग्लासमध्ये ज्यूस प्यायचा का? असंही तो म्हणत असतो. आणि मग काय, ती तर एका पायावर तयार असते. तिला ह्या सगळ्या काही गोष्टी हव्याच असतात आणि त्यामुळे ना ती खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की चालेल ना चालेल. मग आता दोघंही जण ज्यूस सेंटरजवळ एकाच ग्लासातने 2 स्ट्रॉने ज्यूस पित असतात. आणि लांबूनच आता अश्विननं हे सगळं पाहिलेलं असतं. खरं तर अश्विनला आज थोडं बाहेर काम असतं आणि तो निघालेला असतो. गाडीतून तो हे सगळं दृश्य पाहतो तेव्हा त्याला ह्या सगळ्याचा जबरदस्त असा धक्का बसतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टी पाहतो तेव्हा मात्र तो जात असताना तिथून त्याचा एक फोटो काढतो जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असावा. पण या सगळ्याचा इश्यू तो आता करायला बघत नाही, कारण त्याला इमर्जन्सी एक केस असते. घरी गेल्यावर आपण ह्यावर डिस्कस करूया असाही विचार तो करतो. आता जेव्हा तो घरी येतो ना तेव्हा मात्र आता तो बोलत असतो प्रियाला, तू आज काय करत होतीस, काय काम वगैरे कसं चाललेलं आहे अशी तो चौकशी करत असतो. त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते की आज ना कामाचा प्रेशर जरा जास्तच होता, जराही वेळ नाही भेटला खायलासुद्धा, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अश्विनला कळतं की ही आपल्याला फसवते, आपल्याशी खोटं बोलते आणि मुळात ही आपल्यालासुद्धा फसवायचा प्रयत्न करते. काल आणि आज या 2 दिवशी तिने मला फसवलं आहे आणि त्यासोबत आज मी हिला एखाद्या मुलासोबत बघितलं आहे. तो कोण होता काहीच माहीत नाही, पण ही तर आता मला म्हणते की हिने जराही खाल्लेलं पिलेलं नाही आहे, पण ही तर तिथे ज्यूस पित होती. या सगळ्या गोष्टी अश्विनला माहिती असतात. पण आता अश्विनलासुद्धा प्रिया कितपर्यंत आणि कधीपर्यंत खोटं बोलते ना हे जाणून घ्यायचं असतं आणि हे सगळं बघायचं असतं. त्यामुळे तो आता तरी सध्या तिला तेवढंच विचारतो. पण आता प्रिया म्हणत असते की हे सगळं तू मला का विचारतोय? पण आता अश्विन तिला म्हणत असतो की सहज म्हणून विचारलं गं की काम कसं चाललं आहे वगैरे, म्हणजे जास्त प्रेशर तर नाही आहे ना कामाचा, हेच मला तुला विचारायचं होतं, असं मुद्दाम तो तिला बोलतो. आणि त्याच्या मनात मात्र आता प्रियाविषयी नक्कीच काही ना काही समज हा निर्माण झालेला असतो आणि त्यामुळेच तो आता ह्या सगळ्याचा विचार करू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.